स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये। बॅच जॉईन करण्यासाठी आजच Google Play Store वरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65। आजचा आपला जो व्हिडिओ आहे याचा सगळ्यात मेन पर्पज आहे की आपण मागील काही दिवसांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं लेक्चर बघितलं, त्यामध्ये आपण हे स्टडी केलं की हाऊ टू सिलेक्ट ऑर व्हॉट आर द क्रायटेरियाज विच डिसाइड सिलेक्शन ऑफ एनी ऑप्शनल। त्यात मी तुम्हाला सगळ्या क्रायटेरिया सांगताना फायनली एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता की कोणताही ऑप्शन सिलेक्ट करत असताना पॉलिटिकल सायन्स हा सगळ्यात मेन फोकस समोर ठेवून तुम्ही तुमचा ऑप्शन सिलेक्ट करायला हवा। पॉलिटिकल सायन्स मार्क्स समोर ठेवून तुम्ही तुमचा ऑप्शन सिलेक्ट करायला हवा। मार्क्स हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे। मग त्यामध्ये ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मी स्वतः पॉलिटिकल सायन्स शिकवतो, तर पॉलिटिकल सायन्स तुम्ही का घ्यावा याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। पण हे सांगत असताना मी तुम्हाला कोणत्याही पद्धतीने चुकीचे प्रलोभन, चुकीचे आमिष नाही दाखवणार आहे। पॉलिटिकल सायन्स घेतल्यानंतर काय अडचणी येऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, पण याबरोबरच पॉलिटिकल सायन्सचे बेनिफिट्स काय हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। शेवटी डिसिजन तुम्हाला घ्यायचंय। मग याच्यानंतर जेव्हा कधी तुम्हाला डाऊट असेल, अडचण असेल, तर बिनधास्त तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न टाका। तुमच्या त्या ऑप्शन बद्दलच्या प्रश्नांना मी नक्की उत्तर देईल, हा माझा शब्द आहे। चला, आजचा आपला सगळ्यात मेन प्रश्न आहे वाय पॉलिटिकल सायन्स। आपण पॉलिटिकल सायन्स का घ्यावा? बेसिकली लास्ट लेक्चरमध्ये आपण हाऊ टू सिलेक्ट अन ऑप्शन याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं। आता आज आपला सगळ्यात मेन पर्पज आहे वाय पॉलिटिकल सायन्स। विद्यार्थ्यांनी पॉलिटिकल सायन्स का निवडावा? खूप सगळ्या विद्यार्थ्यांची खूप इंटरेस्टिंग उत्तरं असतात। सर मला ग्रॅज्युएशनला पॉलिटिकल सायन्स होतं, सर मला राजकारणाची आवड आहे। मी तुम्हाला परत एकदा सांगतो, ज्या लोकांना राजकारणाची आवड आहे त्या लोकांनी तर पॉलिटिकल सायन्स निवडायचाच नाही। का? कारण राजकारणाची आवड असणारी लोक बायस्ड असतात, एखाद्या पक्षाकडे बायस्ड असतात, त्यांची उत्तरं बायस्ड दिसतात, त्यांचं रिजन, लँग्वेज, कल्चर, इथनिसिटी सुद्धा बायस्ड, पक्षपाती दिसते आणि कुठंतरी त्यांच्याबद्दल पेपर इव्हॅल्युएटरचं मत कधी कधी निगेटिव्ह होऊ शकतं। म्हणून जे विद्यार्थी मला पॉलिटिक्स आवडतं, मला राजकारण आवडतं म्हणून जर पॉलिटिकल सायन्स घेत असतील तर ही सगळी लोक फुल्स पॅराडाईज मध्ये आहेत। या लोकांना आणखीन UPSC काय, MPSC काय, ऑप्शनल काय असतो हे कळलेलंच नाहीये। मग काय कारण आहे पॉलिटिकल सायन्स का घ्यावा? तर मी खूप सगळे फॅक्टर डिस्कस करणार आहे। सिलेबस आज डिस्कस करणार नाहीये, पुस्तकं आज डिस्कस करणार नाहीये, रायटिंग डिस्कस करणार नाहीये, या सगळ्यांवर वन बाय वन मी चर्चा करणार आहे। आजचा आपल्या या सगळ्या व्हिडिओचा सगळ्यात मेन पर्पज आहे की वाय पॉलिटिकल सायन्स, पहिलं कारण। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण की जर मी पॉलिटिकल सायन्स निवडला तर मला सगळ्यात मोठे 2 अडचणी काय येऊ शकतात। तर चला, वाय पॉलिटिकल सायन्स? तर लक्षात घ्या, UPSCच्या पूर्ण इतिहासामध्ये पॉलिटिकल सायन्स इज द हायेस्ट स्कोरिंग ऑप्शनल। लक्षात घ्या, रादर मी म्हणल पूर्ण UPSCच्या जर्नीमध्ये मोस्ट सक्सेसफुल ऑप्शन जर कोणता असेल तर तो सध्याच्या कंडिशनला पॉलिटिकल सायन्स आहे। खूप चांगले मार्क्स येतात, कमी मार्क्स येत नाहीत, मॉडरेट मार्क्स सुद्धा येत नाहीत। जर तुमची सब्जेक्टवर कमांड असेल, गोष्टी चांगल्या वाचल्या असतील, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस केली असेल, तर माझं पर्सनल मत आहे की पॉलिटिकल सायन्स हा UPSCच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये सगळ्यात स्कोरिंग ऑप्शन आहे, सगळ्यात जास्त स्कोरिंग। मग सर तुम्ही हे तर चांगली पॉझिटिव्ह बाजू सांगितली, म्हणजे तुम्ही मार्केटिंग करताय असं नाहीये। याची दुसरी बाजू सुद्धा सांगतो। पॉलिटिकल सायन्सच्या सगळ्यात मेन अडचण काय? तर पॉलिटिकल सायन्सची साईज खूप मोठी आहे। पॉलिटिकल सायन्सची साईज खूप मोठी आहे, तुमच्यामध्ये पेशन्स असायला हवा, साईज मोठी आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही विद्यार्थ्यांना पॉलिटिकल सायन्सचे थिंकर्स हा जो घटक आहे, हा थिंकर जर त्यांनी फक्त समजून न घेता वाचला तर हा पाठ अवघड जाऊ शकतो। पण परत मी तुम्हाला सांगतो, थिंकर्स सगळ्या ऑप्शनला असतात, सगळ्या ऑप्शनची साईज सुद्धा जवळपास रिलेटिव्हली सेम असते। मग सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया काय असावा? तर जो ऑप्शन आपल्याला सगळ्यात जास्त स्कोअर देऊ शकतो तो ऑप्शन या ठिकाणी फोकस असावा। सो माझ्या मताप्रमाणे, माझ्या अनालिसिस प्रमाणे पॉलिटिकल सायन्स इज द मोस्ट सक्सेसफुल ऑप्शन इन UPSC आणि पॉलिटिकल सायन्स हा सगळ्यात जास्त स्कोरिंग ऑप्शन आहे। मग या पॉलिटिकल सायन्सची जी सिरीज आहे, या सिरीज मध्ये आपण काय काय शिकणार आहोत? थोडक्यात काय हे आता मी डिस्कस केलं वाय पॉलिटिकल सायन्स। तर पहिला महत्वाचा मुद्दा हा मोस्ट स्कोरिंग और इन अदर वर्ड हा मोस्ट सक्सेसफुल ऑप्शन आहे, यामुळे तुम्ही हा चूज करावा हे माझं मत आहे। यू मस्ट गो फॉर पॉलिटिकल सायन्स। आता पहा, इथं महत्वाची गोष्ट, आपला एजेंडा काय आहे? ही जी लेक्चरची सिरीज आहे
पॉलिटिकल सायन्स बद्दलची ही ओरिएंटेशनची लेक्चरची सिरीज आहे. सो वाय, तर आपला एजेंडा काय आहे, पॉलिटिकल सायन्स का सिलेक्ट करावा. मग रोल ऑफ ऑप्शन सब्जेक्ट, ऑप्शन सब्जेक्टचा काय रोल आहे, तर काल आपण डिस्कस केलं होतं. ऑप्शन सब्जेक्टला 500 मार्क असतात आउट ऑफ 1750, 1750 पैकी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ऑप्शन हा स्कोरिंग असतो जीएसच्या कंपॅरिझन मध्ये. जीएसला जेवढा स्कोर येत नाही त्यापेक्षा जास्त स्कोर ऑप्शनला येतो. तिसरं आपण पाहणार की पॉलिटिकल सायन्स घेण्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. मग आपण एखाद्या दिवशी निवांत सिलेबस डिस्कस करणार आहोत, मग रेफरन्स मटेरियल डिस्कस करणार आहोत, हाऊ टू प्रिपेअर पॉलिटिकल सायन्स याची स्ट्रॅटेजी सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत, पॉलिटिकल सायन्सची आन्सर रायटिंग आपण डिस्कस करणार आहोत, लिंकेजेस विथ न्यूज पेपर. या सगळ्या सिरीज मध्ये आजचा जो आपला फोकस आहे हा फक्त रोल ऑफ ऑप्शन सब्जेक्ट आणि ऍडव्हान्टेजेस एवढ्या पुरता आहे. मग सिलेबस वरती, बुक्स वरती, स्ट्रॅटेजी वरती, आन्सर रायटिंग वरती, लिंकेजेस विथ न्यूज पेपर, त्यानंतर लिंकेजेस विथ एस्से, या सगळ्यांसोबत आपण डिस्कस करणार आहे. पॉलिटिकल सायन्स हा एस्से मध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट देणारा ऑप्शन आहे. का, तर पहा मित्रांनो, एस्से काय आहे, एस्से 250 मार्कांना असतो आणि एस्से मध्ये 250 पैकी तुम्हाला 150+ मार्क्स पडण्याचा खूप जास्त चान्स असतो. जीएस मध्ये तुमचा जो मॅक्सिमम स्कोर आहे हा 100, 110 खूप मॅक्सिमम झाला. ऑप्शन मध्ये तुमचा स्कोर 130, 140 खूप मॅक्सिमम झाला. मात्र एस्से मध्ये नॉर्मली 135 पडतात आणि जर चांगलं प्रिपरेशन केलं तर एस्से मध्ये तुम्हाला 160+ यायला हरकत नाहीये. आणि या एस्से मध्ये तुम्हाला आवश्यक असणारी लँग्वेज, त्यानंतर तुम्हाला आवश्यक असणारे कोट्स, पहा लँग्वेज एक घटक आहे, कोट्स एक घटक आहे, इन्फॉर्मेशन एक घटक आहे, अनालिटिकल ॲबिलिटी एक महत्वाचा घटक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला मिळणारं नॉलेज जे पॉलिटिकल सायन्स आहे ते तुम्ही कोणत्याही एस्से मध्ये टाकू शकता. मग तो एस्से फिलॉसॉफिकल असेल, फिलॉसॉफिकल एस्से असेल, तो पॉलिटिकल एस्से असेल, सोशियोलॉजिकल एस्से असेल, कोणत्याही प्रकारचा एस्से असेल, या प्रत्येक ठिकाणी तुम्ही पॉलिटिकल सायन्स मधनं मिळवलेलं नॉलेज टाकू शकता. जर एस्से मध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करायचा असेल तर माझं पर्सनल मत आहे की पॉलिटिकल सायन्स विल बी वन ऑफ द बेस्ट ऑप्शन, जो तुम्हाला एस्से मध्ये सगळ्यात जास्त ऍडव्हान्टेज देणार आहे. मी नेक्स्ट सिरीज मध्ये पॉलिटिकल सायन्सच्या ओरिएंटेशननं युपीएससीनं विचारलेले जे एस्से आहेत हे सगळेच्या सगळे एस्से मी डिस्कस करणार आहे. त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की पॉलिटिकल सायन्स हा का महत्वाचा आहे. आता त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट, ओव्हरलॅपिंग विथ जनरल स्टडीज. खूपदा ऑप्शन सिलेक्ट करताना सगळ्यात महत्वाचा घटक असतो की पॉलिटिकल सायन्स हा हिस्ट्री सोबत किंवा तुमच्या जनरल स्टडीजच्या सब्जेक्ट सोबत ओव्हरलॅप होतो का, तर येस, पॉलिटिकल सायन्स हा तुमच्या जनरल स्टडीजचा पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4 या 4ही सब्जेक्ट सोबत ओव्हरलॅप होणारा सब्जेक्ट आहे. मी तुम्हाला इंटरेस्टिंगली सांगतो की पॉलिटिकल सायन्स इज दी ओनली ऑप्शनल, पॉलिटिकल सायन्स हा फक्त एकच ऑप्शनल आहे हा जीएसच्या 4ही सब्जेक्ट सोबत ओव्हरलॅप होतो. कसं, पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट, पॉलिटिकल सायन्स मध्ये जो सेकंड पार्ट आहे इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, तर त्यामध्ये जो हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनची तो पॉलिटिकल सायन्स मध्ये ऍज इट इज दिलेला आहे. हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया आणि इंडियन नॅशनल मुवमेंट जो आहे हा पॉलिटिकल सायन्सचा पार्ट आहे, हा जीएस 1चा पण पार्ट आहे. म्हणजे इंडियन नॅशनल मुवमेंट बद्दल जे प्रश्न असतात आणि पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया बद्दलच्या ज्या केस स्टडीज असतात ज्या आपण जीएस 1 मध्ये शिकतो त्या ऍज इट इज कामाच्या आहेत तुमच्या पॉलिटिकल सायन्स मध्ये. मग जीएस 2 मध्ये काय ओव्हरलॅपिंग आहे, तर माझ्या माहितीप्रमाणे जीएस 2 मधला एक छोटासा कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स जर सोडलं तर जीएस 2 मधलं सोशल जस्टिसचा छोटासा पोर्शन जर सोडला तर बाकी सगळंच्या सगळं जीएस 2 हे पॉलिटिकल सायन्सला लिंक्ड होतं. माझ्या मताप्रमाणे जीएस 2 इज इक्वल टू पॉलिटिकल सायन्स इज इक्वल टू 80% ऑफ जीएस 2. म्हणजे जीएस 2 चा 80% पोर्शन, परत एकदा सांगतो, जीएस 2 चा 80% पोर्शन हा जशाला तसा पॉलिटिकल सायन्स आहे. लक्ष्मीकांत जे जशाला तसं पॉलिटिकल सायन्स मध्ये आहे हे अशाला असं तुमच्या जीएस 2 मध्ये आहे. इंटरनॅशनल रिलेशन ज्याला आपण मागील अनालिसिस मध्ये पाहिजे की 50 ते 60 मार्कांचं वेटेज आहे, हे अशाला असं पॉलिटिकल सायन्सच्या पेपर 2 चा मेन सेक्शन आहे, सेक्शन बी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जीएस 2 चं प्रिपरेशन करता त्यावेळेस तुमच्या सेक्शन बी चं खूप सहज प्रिपरेशन होऊन जातं. सो जीएस 2 चा 80% पोर्शन जो आहे हा अशाला असा पॉलिटिकल सायन्स मध्ये कव्हर होतो. पहा एस्से मधलं वेटेज, जीएस 1 मधलं वेटेज, जीएस 2 80% वेटेज हे पॉलिटिकल सायन्सला आहे. त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जीएस 3 मधले जे सगळ्यात महत्वाचे की घटक आहेत,
प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, लँड रिफॉर्म आणि पॉलिटिकल इकॉनॉमी. हे GS3 मधला हा जो सिलेबस आहे हा ऍज इट इज कुठं आहे तर ऍज इट इज हा पॉलिटिकल सायन्स मध्ये आहे. आणि GS4 इथिक्स मधले जे थिंकर्स आहेत, थिंकर्स, थिअरी ऑफ आयडिया, ऑफ जस्टिस आणि इक्वॅलिटी, हे पॉलिटिकल सायन्स मधल्या ज्या आयडिओलॉजीज आहेत त्या आयडिओलॉजीजचा पार्ट आहे. तुम्ही विचार करा, मी सांगितलं फिलॉसॉफिकल एसे, पॉलिटिकल एसे, सोशियोलॉजिकल एसे, इथिक्सचा पेपर, या सगळ्यांना सगळ्यात मेन कन्सर्न जो असतो तो मेन कन्सर्न हा असतो की हा GS तुमच्या किती हा पॉलिटिकल सायन्स और हा एनी ऑप्शनल GSच्या किती सब्जेक्टला कव्हर करतो. तर माझ्या मताप्रमाणे पॉलिटिकल सायन्स इज दी ओनली ऑप्शन विच कव्हर्स मॅक्सिमम पार्ट ऑफ युअर जनरल स्टडीज. पॉलिटिकल सायन्स आता म्हणून मगाशी मी काय म्हणलं, थिंकरचा पार्ट थोडासा अवघड आहे, पॉलिटिकल सायन्सची साईज थोडीशी मोठी आहे, पण पॉलिटिकल सायन्स इंटरेस्टिंग आहे. आपण आपल्या डे टू डे लाईफला पॉलिटिकल सायन्सला लिंक करू शकतो. हे सगळ्यात मेजर बेनिफिट काय होतो की डे टू डे लाईफचे जे करंट इव्हेंट आपण वाचणार आहेत त्याला एसएला लिंक करू शकतो, GSला लिंक करू शकतो, पॉलिटिकल सायन्सला लिंक करू शकतो. हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज तुम्हाला पॉलिटिकल सायन्स देतं. हा महत्वाचा घटक आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. ज्यावेळेस नेक्स्ट लेक्चरमध्ये मी सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स डिस्कस करल, सिलेबस डिस्कस करल, त्यावेळेस तुम्हाला प्रॉपरली लक्षात येईल की पॉलिटिकल सायन्स हा का महत्वाचा आहे. तर GS 1, 2, 3, 4 यामध्ये असणारं जे ओव्हरलॅपिंग आहे, ही ओव्हरलॅपिंग सगळ्यात महत्वाचे जे तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिट देते, ज्यावर तुम्ही नक्की काम करायला हवं. सो हा GS 1, 2, 3, 4 आणि पॉलिटिकल सायन्सचं वर तुम्हाला करायचंय. तर सगळ्यात पहिले दोन बेनिफिट्स आपण पाहितले. पहिला बेनिफिट आपण काय पाहितला, पॉलिटिकल सायन्सचा एसए मधला बेनिफिट पाहितला, ते आपण डिटेल्ड डिस्कस करणार आहेत. ऍक्च्युली हा व्हिडिओ छोटा ठेवण्याचा पर्पज हा आहे की काही विद्यार्थ्यांना पॉलिटिकल सायन्स ठेवायचा नसतो, मग त्यांना एक ब्रीफ आयडिया यावी यासाठी हा ठेवलेला आहे. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट, आता बाकी कोणते फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे यू मस्ट गो फॉर पॉलिटिकल सायन्स. सगळ्यात पहिला फॅक्टर मी तुम्हाला सांगितला, पॉलिटिकल सायन्स इज दी वन ऑफ द मोस्ट स्कोरिंग ऑप्शनल इन UPSC हिस्ट्री. इव्हन 2012च्या अगोदर ज्यावेळी MPSC रायटिंग मध्ये होती, रिटर्न मध्ये होती, त्यावेळी सुद्धा ऍग्रिकल्चर आणि होम सायन्स ज्या विषय नंतर काढून टाकण्यात आले, होम सायन्स खास करून काढण्यात आला, तर यांच्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त स्कोरिंग ऑप्शन जर कोणता असेल तर तो पॉलिटिकल सायन्स होता. दुसरी महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला रायटिंगच्या एक्झामिनेशनची प्रिपरेशन करायची असते, रिटर्न, मग ती UPSC असेल किंवा नवीन पॅटर्न झालेली MPSC असेल, त्या दोन्ही केसमध्ये तुमचं उत्तर चेक करणारं, उत्तर कसं लिहावं हे सांगणारं, या सगळ्यांना मेंटरिंग करणारं खूप चांगली कोचिंग इन्स्टिट्यूशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि पॉलिटिकल सायन्सला खूप चांगली कोचिंग मिळते, तुम्हाला खूप सगळे लोक मिळतात जे मेंटरिंग करतात, पेपर चेक करून देतात. ज्ञानदीपमध्ये मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोन्ही ठिकाणी पॉलिटिकल सायन्स मी स्वतः शिकवणार आहे, सगळ्या गोष्टी मी स्वतः कव्हर करणार आहे. तेव्हा तुम्हाला सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे की खूप चांगली कोचिंग तुम्हाला या ऑप्शन मध्ये मिळते. तिसरी महत्वाची गोष्ट, मटेरियल, स्टॅटिक मटेरियल. पॉलिटिकल सायन्स ऑप्शन असा आहे की ज्याचं सगळंच्या सगळं मटेरियल अवेलेबल आहे. परत एकदा सांगतो, पॉलिटिकल सायन्सचं 100% मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे, जे तुम्ही खूप सहज वापरू शकता आणि व्हरायटी ऑफ मटेरियल अवेलेबल आहे. म्हणजे काय होतं की एकच मटेरियल असलं की आपल्याला त्यावर डिपेंडेंट राहावं लागतं, आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन करता येत नाही, गोष्टी बदलवता येत नाहीत किंवा काय नवीन लिहायचं आपल्याला कळत नाही. पण पॉलिटिकल सायन्सचं तसं नाहीये. पॉलिटिकल सायन्सचं 100% सगळं मटेरियल, आणि ते सुद्धा खूप सगळ्या इन्स्टिट्यूशनचं 100% मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे, जो सगळ्यात मेन घटक आहे. म्हणजे हे काय करतं माहितीये का, रेफरन्स मटेरियलवरचं तुमचं डिपेंडन्स कमी करतं. कारण काय आहे, रेफरन्स मटेरियल आपण जेवढे जास्त वाचू आपल्याला नॉलेज मिळतं, पण आन्सर रायटिंग लिहिण्याची टेक्निक आपली डेव्हलप होत नाही. नोट्स काय करतात, तुम्हाला आन्सर रायटिंगच्या त्या ठिकाणावर नेऊन पोहोचवतात. सो अवेलेबिलिटी ऑफ रेफरन्स मटेरियल इज द की पॉइंट. त्यानंतर आन्सर रायटिंग, ज्ञानदीप मध्ये जी ऑप्शनची बॅच आहे, या ऑप्शनच्या बॅच मध्ये डेली आन्सर रायटिंग करून घेतली जाणार आहे. रोजच्या रोज थिंकर्स असतील, आयडिओलॉजीज असतील, IR असेल, या सगळ्यांवर आन्सर रायटिंग करून घेतली जाईल आणि ती खूप क्वालिटेटिव्हली चेक केली जाईल. त्यानंतर टेस्ट सिरीजची सुद्धा खूप चांगली अवेलेबिलिटी असते. पॉलिटिकल सायन्स मध्ये स्टॅटिक पार्ट खूप जास्त स्कोरिंग आहे, खूप चांगला स्कोरिंग आहे, खूप जास्त मार्क्स देणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, डायनॅमिक पार्ट जो आहे याला कोचिंग अवेलेबल आहे आणि याला मटेरियल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे. सो मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगेल, पॉलिटिकल सायन्स का जायचं, तर हे सगळे फॅक्टर्स आहेत जे पॉलिटिकल सायन्सच्या फेवरमध्ये आहेत, त्यामुळे तुम्ही पॉलिटिकल सायन्सला जायचं. आता पुढचा महत्वाचा पॉईंट काय आहे, तर ज्यावेळेस तुम्ही पॉलिटिकल सायन्सचं प्रिपरेशन करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची बाकीची आन्सर रायटिंग सुद्धा इम्प्रूव्ह होते. का? कारण पॉलिटिकल सायन्सचा एक्सटेन्सिव्ह आन्सर रायटिंगची गरज असते.
तुम्हाला माहित असते की आपल्याला चांगलं प्रिपेअर करायचंय, चांगली लँग्वेज आणायची तर मार्क्स येतील. सो ऑटोमॅटिकली पॉलिटिकल सायन्सचं जेन्युइन प्रिपरेशन करताना ऑटोमॅटिकली तुमची बाकी जीएसची आन्सर रायटिंग सुद्धा इम्प्रूव्ह होते. त्यानंतर पॉलिटिकल सायन्स हेल्प्स यू बिल्ड लँग्वेज. तुमची लँग्वेज चांगली बिल्ड होते, जी युपीएससी मध्ये चांगल्या प्रिपरेशनसाठी आवश्यक असणारी सगळ्यात महत्वाचा की घटक आहे. त्यानंतर मोस्ट सक्सेसफुल ऑप्शन इन यूपीएससी प्रिफर्ड बाय मेनी. का सगळ्यात महत्वाचा घटक आहे. काल आपण पाहिलं होतं की पॉलिटिकल सायन्स खूप जास्त लोक अपिअर होतात आणि जास्त लोकांनी अपिअर केल्याचा फायदा काय होतो की नंबर ऑफ सिलेक्शन्स ऑटोमॅटिकली जास्त असतात. आपण काल पाहिलं होतं अॅनिमल हजबंडरीमध्ये समथिंग 44 लोकांनी अपिअर झाले होते, त्यापैकी फक्त 4 लोकांचं सिलेक्शन होतं. आता हे 44 अॅनिमल हजबंडरी मधले जी लोक असतील ही मेजरली कोण असतील, टॉपर्स असतील, बरोबर आहे. पण पॉलिटिकल सायन्स जवळपास 1700 लोकांनी प्रिफर केला होता आणि यांच्यामध्ये जवळपास 160 लोकांचं सिलेक्शन होतं. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होतं, मोठा चंक आला की आपलं सिलेक्शनचं चान्स वाढतं. सो दिस इज द मेन रिझन पॉलिटिकल सायन्स इज प्रिफर्ड बाय मेनी. सो देर आर मोर चान्सेस ऑफ गेटिंग गुड स्कोर, मोर चान्सेस ऑफ गेटिंग इन द लिस्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट, पॉलिटिकल सायन्सला खूप चांगले मेंटॉर्स अवेलेबल आहेत जे तुम्हाला कंटिन्यू गाईड करण्यासाठी अवेलेबल आहे. मी स्वतः तुम्हाला ज्ञानदीपमध्ये पॉलिटिकल सायन्सच्या गायडन्ससाठी उपलब्ध आहे. ऑनलाईन सपोर्ट सिस्टीम स्ट्रॉंग आहे. का तर तुम्हाला सगळं मटेरियल, सगळ्या गोष्टी, खास करून युट्यूबचा जर तुम्ही इफेक्टिव्हली वापर केला, जो मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवणार आहे, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमची पॉलिटिकल सायन्स, पॉलिटिकल थिअरी, पॉलिटिकल फिलॉसॉफी बिल्ड होण्यासाठी सगळ्यात जास्त मदत होणार आहे. सो आय पर्सनली फील ऑनलाईन सपोर्ट सिस्टीम सगळ्यात स्ट्रॉंग असणारा पॉलिटिकल सायन्स इज दी ओनली ऑप्शन. यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट होणार आहे. एवढे बेनिफिट असणारा पॉलिटिकल सायन्स हा एकमेव ऑप्शन आहे. सो माझं प्रामाणिक मत आहे, वाय पॉलिटिकल सायन्स, 2 अडचणी आहेत. एक थिंकर्स, दुसरा सिलेबसची साईज. पण तो जर सिलेबस वाचताना तुमचा एस्से, इथिक्स, GS1, GS2 याचं कव्हरेज होणार असेल तर ऑटोमॅटिकली तुमचा वेळ जो GS मध्ये जाणार होता तो सेव्ह होणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा सगळ्यात स्कोरिंग ऑप्शन आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का, तुम्हाला या रस्त्यानं जायचंय, पण काय ह्या रस्त्याला खड्डे म्हणून तुम्ही विचार सर या रस्त्यानं जाऊ का. माझं काय म्हणणं की या रस्त्यानं गेल्यानंतर जर तुम्ही पोचणारच नसाल तर हा रस्ता का निवडायचा. सोपा आहे म्हणून नाही निवडायचा. महत्वाचं काय, आपल्याला पोस्ट मिळवायचे, वी वॉन्ट टू बी इन गुड रँक, आपल्याला चांगला अधिकारी व्हायचंय, तर त्यासाठी वी नीड टू हॅव गुड स्कोर. आणि गुड स्कोर आणण्यासाठी लक्षात घ्या, यू शुड चूज ऑप्शनल विच इज हायली स्कोरिंग, अँड पॉलिटिकल सायन्स इज दी हायली स्कोरिंग ऑप्शन इन या सगळ्या प्रोसेसमध्ये. तुम्हाला काही डाऊट असतील, काहीही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या युट्यूब कमेंट खाली टाका, मी त्यांची नक्की उत्तर देईल. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. पॉलिटिकल सायन्सच्या सिरीज मधील पुढचे लेक्चर घेऊन मी लवकरात लवकर येतो. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.